त्या दिवशी मी नारळाच्या बर्फी केले होते ना, तर ना त्यांना खूप आवडल्या होत्या, पण आता ते संपले. तर मग आता मला सांगितले नारळाच्या लाडू बनवायला, तर मग आज आपण लाडू बनवू. चला मग त्याची तयारी सांगते तुम्हाला. तर मी ना 2 नारळ ना मिक्सरमध्ये बारीक करून घेतले, त्याचे तुकडे करून. तूप जसं लागेल तसं घ्यायचं आहे. 1 वाटी साखर, 1 वाटी दूध. तर हे मिल्क पावडर आहे, ही इलायची आणि मनुके आहे, काजू, बदाम. तर मनुके एकदम शेवटला टाकणार आहे मी. चला तर मग मी दाखवते. याच्यामध्ये आता तूप टाकून घेणार आहे मी. हे चांगलं असं भाजून घ्यायचं. त्याला चांगलं असं फिरून घ्यायचं. याचा कलर चेंज झाला पाहिजे, थोडा लालसर दिसला पाहिजे. खाली लागलं नाही पाहिजे, याला बार फिरवत राहा. आता याच्यामध्ये मी काजू आणि बदाम टाकून घेणार आहे. आता याचा रंग चांगला चेंज झालेला आहे, तर याच्यामध्ये मी आता टाकणार आहे 1 वाटी दूध. चांगलं फिरून घ्यायचं. आता याच्यामध्ये टाकणार आहे मिल्क पावडर 1 वाटी आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि आता याला मी झाकून ठेवणार आहे 5-10 मिनिटं. आणि बघ त्याला बार फिरवत राहायचं आहे. बार उडून बघायचं, फिरवत राहायचं चांगलं, नाही तर खाली लागायचं आहे लगेच. दूध आटत आलंय आता. आता आपण याच्यामध्ये साखर टाकायचं. हे ना 1 वाटी 1.5 वाटी याच्यामध्ये मी टाकलेली 1.5 वाटी. आणि चांगलं असं फिरून घ्यायचं. त्याला पाणी सुटलं, साखरेचं पाणी सुटलं असतं त्याला. आता मी त्यामध्ये इलायची पावडर टाकून घेणार आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं. बघू शकता याला साखरेचं चांगलं पाणी सुटलेलं आहे, त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. फिरवत राहायचं, याला खाली लागणार नाही पाहिजे. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटते कमेंटमध्ये मला सांगा नक्की. तुम्ही सगळे माझे व्हिडिओ बघता ना खरं, पण लाईक तर करत नाही. लाईक बी करायचं म्हणजे मला पुढं पण चांगला अजून करता येईल. तर लाईक बी करा. आणि माझे व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू. चांगलं फिरून घ्यायचं, याला खाली लागले नाही पाहिजे. यातलं सगळं पाणी आटतो, चांगलं फिरून घ्यायचं. आणि गॅस कमीच ठेवायचं, नाही तर खाली लागत नाही.
तर आता यातलं पाणी आटायला लागले, बघू शकता. मी तर फिरवत राहिलो, खाली लागत नाही. बघू शकता तुम्ही, खाली लागलेलं नाही आहे. फिरवत राहायचं बार बार. अजून थोड्या वेळ ठेवणार मी गॅसवर, आणि गॅस कमीच ठेवायचं म्हणजे खाली लागत नाही. चांगलं फिरून झाले. आता यातलं पाणीसुद्धा चांगलं आटलेलं आहे आणि थोड्या वेळ ठेवणार आहे. पण आता मी त्यामध्ये एकदम शेवटला मनुके टाकणार होते. मनुके टाकून घेऊ. चांगलं मिक्स करून घ्या. त्यामध्ये मी थोडंसं तूप टाकणार आहे, अजून 1 चमचा. पहिले मी 2 चमचे तूप टाकले होते, आता परत 1 चमचा म्हणजे 3 झाले. आणि थोडंसं अजून टाकलं. 3.5 चमचे मी तूप टाकलेलं आहे याच्यामध्ये. जास्त तूप टाकायचं नाही, त्याला लई तूप सुटतं. झाले. आता या गॅस बंद करून थंड व्हायसाठी मी ठेवून देणार आहे 10-15 मिनटं. आता हे गार झालेलं आहे. आता याचे लाडू बांधणार मी. हे सगळे लाडू तुम्हाला बनवून मी दाखवते शेवटला. एवढे लाडू झाले. असे छोटे छोटेसे लाडू बनवून घ्यायचे. तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही लाडू बनवून घ्या. जास्त मेहनत करावं नाही लागेल. थोडंसं कोमट असतानाच आपण करायचे लाडू. होऊ शकतं किती मस्त असे लाडू झालेले आहेत. तुम्ही बनवा. एकदम सोपी पद्धत आहे. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. मला सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला अजून काय बघायला आवडेल. लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. बाय.